नमस्कार. माझ्या विषयाचे नाव आहे पाणी हे जीवन. जीवनाचे सार असलेले पाणी प्रत्येक सजीव वस्तूला आधार देते. जरी आपला ग्रह मुबलक दिसत असला तरी फक्त थोडेसे पाणी ताजे आणि उपलब्ध आहे. तरीही वाढती लोकसंख्या, प्रदूषण आणि हवामानातील चढ-उतार या संसाधनांना धोका निर्माण करतात. या कारणांमुळे पाण्याचे संवर्धन करणे ही एक सामायिक जबाबदारी आहे. वैयक्तिक कृती महत्त्वाच्या आहेत. ब्रश करताना नळ बंद करणे, गाड्या धुण्यासाठी बादली वापरणे, कमी वेळ शॉवर घेणे या सर्वांमुळे मौल्यवान गॅलन पाणी वाचते. गळती दुरुस्त करणे आणि कमी प्रवाह असलेले शॉवरहेड्स किंवा ड्युअल फ्लॅश टॉयलेट बसवणे लक्षणीय योगदान देते. बागकाम आणि साफसफाईसाठी पाण्याचा पुनर्वापर केल्याने प्रत्येक वेळी लिटरची बचत होते. शेतीमध्ये ठिबक सिंचन आणि दुष्काळ सहन करणारी पिके पूर पद्धतींच्या तुलनेत पाण्याचा वापर लक्षणीयरित्या कमी करतात. उद्योग कचरा कमी करण्यासाठी औद्योगिक स्तरीय पुनरावृत्त तंत्रे आणि बंद लूप प्रणालींचा अवलंब करू शकतात. शेतीमध्ये ठिबक सिंचन आणि दुष्काळ सहन करणारी पिके पूर पद्धतींच्या तुलनेत पाण्याचा वापर लक्षणीयरित्या कमी करतात. उद्योग कचरा कमी करण्यासाठी औद्योगिक स्तरीय पुनर्वापर तंत्रे आणि बंद लूप प्रणालींचा अवलंब करू शकतात. सामाजिक प्रयत्नांमध्ये पावसाच्या पाण्याने संकलन, सांडपाणी प्रक्रिया आणि समुदायांना शिक्षित करणे यांचा समावेश आहे. कार्यक्षम वापराला प्रोत्साहन देणारी धोरणे आणि प्रदूषण करणाऱ्यांना दंड यामुळे फरक पडतो. सर्व सजीवांसाठी पाणी आवश्यक आहे. पृथ्वी निळी दिसत असली तरी त्यातील फक्त एक छोटासा भागच ताजा आणि सहज उपलब्ध आहे. हवामानबदल वाढत असताना आणि लोकसंख्या वाढत असताना पाण्याची टंचाई आरोग्य, अन्न उत्पादन आणि पर्यावरणाला धोका निर्माण करते. म्हणूनच पाणी संवर्धन पर्यायी नाही, ते एक गरज आहे. सोप्या पायऱ्या मोठा फरक करू शकतात. गळती दुरुस्त करणे, घासताना नळ बंद करणे, पावसाचे